काही चटपटीत पदार्थ खाण्यासाठी आपल्याला नेहमी बाहेरच पडावं लागतं, पण तोच पदार्थ जर आपण घरामध्येच बनवला आणि तो सुद्धा आपल्या वेळेनुसार आणि आपल्या खिशाला परवडेल असा, तर काय हरकत आहे. मी आज बनवते बटाटा मसाला फ्रेंच फ्राईज. पण आपण बाहेर जो फ्रेंच फ्राईज खातो तो अगदी साध्या पद्धतीचा असतो आणि आपल्या खिशाला परवडत सुद्धा नाही, तरी सुद्धा तो आपण खातो. पण मी जो फ्रेंच फ्राईज बनवलाय ना, तो अगदी मसालेदार आहे. जास्त मसाले सुद्धा वापरलेले नाहीत, अगदी मोजकेच मसाले आहेत, तरी सुद्धा एवढा टेस्टी झालेला आहे आणि कुरकुरीत सुद्धा आहे. तर तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, तुमच्या लक्षात येईल. आता सुरुवातीला मोठ्या आकारामधले 4 बटाटे घेतलेत. बटाटे स्वच्छ धुवून घ्यायचे. धुतल्यानंतर त्यावरची सगळी साल काढून टाकायचे आणि उभ्या आकारामध्ये अशा प्रकारे कट करून घ्यायचे. कट करून घेतल्यानंतर सुद्धा एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊया. वरून पाणी घालून ना चांगलं स्वच्छ विसळून घेऊया, कारण चिरल्यानंतर सुद्धा थोडीशी घाण असते त्यामध्ये, म्हणून एक वेळा फक्त याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. त्यातलं सगळं पाणी काढून टाकायचं आहे. बटाट्यांमधलं सगळं पाणी काढून टाकलेलं आहे. थोडंसं सुकल्यासारखं करायचं. आता त्यावरती कॉर्नफ्लॉवर टाकायचं आहे. तर मी इथं मोठे 2 ते 3 चमचे कॉर्नफ्लॉवर घातलेलं आहे. गरज पडली तर अजून थोडंसं कॉर्नफ्लॉवर वापरलं तरीसुद्धा चालेल. मिक्स करून घेऊया व्यवस्थित. आता प्रत्येक स्लाईसला व्यवस्थित कॉर्नफ्लॉवर इथं लागलेलं आहे. साईडला मी तेल पण गरम करायला ठेवते गॅसवरती. आपण ही फ्रेंच फ्राईज अगोदर फ्राय करून घेऊया. तेलाचं टेम्परेचर अगदी नॉर्मल आहे तेव्हाच हे बटाट्याचे काप त्यामध्ये टाका आणि अगदी 2 ते 3 मिनटं फ्राय करायचे. पूर्णपणे इथं आपण फ्राय करायचं नाही आहे, कारण इथून पुढची पण प्रोसेस आपण करणार आहोत. तर आता जो कॉर्नफ्लॉवर बटाट्यांना लावलेला आहे ना, तो अगदी थोडासा त्याचा कलर चेंज होईपर्यंत ठेवायचा आहे. हे बघा, तेलातून काढतानाही दिसायला जरी कुरकुरीत दिसत असले तरी आतून सॉफ्टच आहेत. फक्त वरचं कॉर्नफ्लॉवर कुरकुरीत झालेलं आहे. आता तेलातून सगळे हे काढून ठेवूया साईडला. सगळं तेल त्यामधलं काढून टाकायचे. आता यासाठी आपण एक पेस्ट बनवणार आहे. त्यासाठी एका भांड्यामध्ये अर्धी वाटी तांदळाचं पीठ घ्यायचे, अर्धी वाटी मैदा, 2 चमचे लाल तिखट घ्यायचे, चाट मसाला 1 चमचा, ऑरेगॅनो 1 चमचा आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं. हे मिक्स करून घेऊया अगोदर व्यवस्थित. मसालेसुद्धा अगदी साधे सोपे वापरलेले, जास्त एक्स्ट्रा मसाले यामध्ये नाही आहे. आता थोडंसं पाणी घालून याची एक पेस्ट तयार करायची. ज्या घरामध्ये वस्तू आहेत ना, त्याच वस्तूंपासून मी पेस्ट बनवली, बाहेरून तरी काहीच विकत आणलेलं नाही. आता मी तुम्हाला इथे एक टिप सांगते, ती म्हणजे जेव्हा आपण पेस्ट बनवतो त्यावेळेस अगदी थोडंसं पाणी घालायचं. जास्त जर पाणी झालं तर बटाट्यांना पेस्ट व्यवस्थित लागत नाही आणि मग ज्यावेळेस आपण तेलामध्ये सोडतो ना, त्यावेळेस पेस्ट सगळी बाजूला होते आणि बटाटा एका बाजूला होतो. त्यामुळे अगदी थोडंसं पाणी घालून घट्टसर आपल्याला पाहिजे त्याप्रमाणे पेस्ट बनवून घ्यायची. लागलं तर वरून पाणी टाकलं तरी हरकत नाही. आता साईडला मी आपण जो मकेचा चिवडा असतो ना कच्चा, तो मिक्सरमधून बारीक रवाळ काढून घेतलाय. आपण त्यामध्ये पण हे स्लाइस टाकून घेऊया. अगोदर पेस्टमध्ये चांगले घोळून घ्यायचे आणि नंतर वरून कोटिंग म्हणून ती मकेचा चिवडा लावून घ्यायचा आहे. मकेचा चिवडा लावल्यावर सुद्धा अगदी थोडंसं हाताने दाबून घ्यायचं, म्हणजे तो चांगला व्यवस्थित दाबला गेला पाहिजे. या ठिकाणी तुम्ही रव्याचा वापर केला तरी सुद्धा चालेल, कारण कोणाकडे मकेचा चिवडा असतो नसतो, त्यावेळेस तुम्ही रव्याचा वापर केला तरी चालेल. आता त्याच तेलामध्ये परत मी गॅस चालू केला आहे. आता हे सगळे स्लाइस टाकून घेऊया. मात्र तेलाचं टेम्परेचर कमीच ठेवायचं आणि अगदी कमी गॅसवरती हळूहळू हे कुरकुरीत होतील अशा पद्धतीने फ्राय करून घ्यायचे. तर अशा पद्धतीने बटाटा मसाला फ्रेंच फ्राईज बनवून तयार आहेत. अगदी कुरकुरीत झालेत सुद्धा आणि अगदी घरातल्याच वस्तूंमध्ये आणि साधी सोपी रेसिपी आहे ना आपल्या खिशाला परवडण्यासारखी. तर तुमच्या खिशाला परवडणाऱ्यासारखी आहे की नाही हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि हे एवढे क्रंची झालेले आहेत ना की तुम्हाला खाऊन दाखवते मी. हे बघा, अगदी कुरकुरीत झालेले आहेत. लहान मुलं तर याला आवडीनं खातील. तर कशी वाटली रेसिपी मला सांगा. परत एका छानशा व्हिडिओमध्ये आपण असेच भेटूयात. तोपर्यंत नमस्कार.